मोदी सरकारवर विष्णू कारंपुरी महाराज यांची टीका, सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत अन्नत्याग उपोषण करणारे समाजसेवक सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्याचे घटनेचा महाराष्ट्र कामगार सेनेचे नेते विष्णू कारंपुरी महाराज यांनी निषेध केला आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप केला की आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने सुरू असताना केंद्र सरकारने पोलिसांच्या माध्यमातून ते धडकण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असतानाही आंदोलनकर्त्यावर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. कारंपुरी महाराज यांनी या घटनेला लोकशाहीवरील आघात असल्याचे सांगत शांततेने आंदोलन करणाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई करणे निषेधार्थ असल्याचे नमूद केले. तसेच केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लोकशाही मूल्यांचा सन्मान राखावा अशी मागणी त्यांनी केली. संपूर्ण देशातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना हे सर्व पाठिंबा द्यायला, म्हणून या केंद्र सरकारचं चोर सरकार, वोट चोर सरकार, पैसे चोर सरकार आता युवकांचं भविष्य चोरीचा मागा लागलेला आहे. त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.